मंडळी नमस्कार, स्वागत आहे तुमचं आजच्या नवीन व्हिडिओमध्ये। तर मित्रांनो, बऱ्याच जणांचा असा विषय आहे की दादा तुम्ही थोडं स्पीडनं बोलत जा। पण एक विषय असा आहे मित्रांनो, स्पीडनं जर बोललो तर तुमच्या लक्षात येईल का एवढं सांगा मला। कारण की स्पीडनं मला पण बोलता येतंय, पण एवढ्या स्पीडनं बोलायचं म्हणल्याच्या नंतर तुम्ही परत कमेंट करसाल की तुमच्या मागे कुत्रं लागलं का काय लागलं म्हणून इतके फास्ट बोलताय। त्याच्यामुळे आपलं कसं आहे माहिती आहे का मित्रांनो, आपण व्यवस्थित माहिती सांगण्याचा प्रयत्न करतो। आपल्याला तसं म्हणजे दुसऱ्यासारखं नुसतं बडबड करून चालत नाही। रिॲलिटी जी आहे ती आपण त्या विषयावर बोलत असतो। ज्यांना आपलं पटतंय ते व्हिडिओ बघतात, ज्यांना नाही पटत त्याचं काय विषय नाही समजा। तर मित्रांनो कसं आहे, आजचा विषय म्हणजे असा आहे की बरेच जण म्हणतात की आपण 100 शेळ्यापासून 200 शेळ्यापासून शेळीपालन सुरू करायचं आहे। तर मित्रांनो, शेळीपालन तुम्ही 200 ने 500 शेळ्यापासून पण सुरुवात करू शकता, बस त्याचा काही विषय नाही। कारण की आपापल्या मनावरती गोष्टी असतात। पण एक विषय सांगतो मित्रांनो, शेळीपालन हे जोपर्यंत आपल्याला त्याच्यावरली जाणीव येत नाही, माहिती होत नाही, तोपर्यंत शेळीपालन हे जेवढ्या कमी संख्येनं करसाल सुरुवात तेवढ्या चांगलं फायद्यात राहतं। कारण कसं होतं माहिती आहे मित्रांनो, याच्यामध्ये जोपर्यंत आपल्याकडे शेळ्या कमी आहेत तोपर्यंतच आपल्याला चांगल्यापैकी त्यांचं नियोजन करता येतं, चांगल्यापैकी आपल्याला त्यांचा खुराक वगैरे सगळं माहिती होतं। आणि एकदम जर स्पीडनं तुम्ही जर 10, 5, 50, 100 शेळ्या जर आणल्या आणि सुरुवातीला जर तुम्हाला दागा फटका बसला किंवा काही बिमारी तुमच्या गोठ्यावरती आली तर मित्रांनो, याच्यामध्ये तुमचा म्हणजे इतका लॉस होऊ शकतो की परत तुम्हाला उठून उभं राहायला पण अवसर राहणार नाही। असं बऱ्याच ठिकाणी घडलेलं आहे। त्याच्यामुळं शेळीपालन हे जेवढ्या कमी याच्यामध्ये करता येईल तेवढं फायद्याचं असतं। कारण की आता मला बरेच जण म्हणतात तुम्ही 5 शेळ्यावरती शेळीपालन करताय, तुम्हाला काय परवडतं। बरोबर आहे, त्यांचं काय बोलणं चुकीचं नाही की म्हणणं चुकीचं नाही की 5 शेळ्यावरती शेळीपालन करताय। तर खरं आहे मित्रांनो, 5 शेळ्यावरती शेळीपालन परवडत नाही। पण हिशोब असा असतं मित्रांनो, जोपर्यंत आपल्याला चांगला पाया आपला कोणत्याही व्यवसायाची चांगल्यापैकी माहिती होत नाही तोपर्यंत आपण त्या व्यवसायामध्ये एकदम मोठी उंच भरारी घ्यायला जमत नाही। जेणेकरून कसं आहे की पुढं चालून आपल्याला संकट यावं आणि त्या संकटाला मग आपल्याला सामोरं जावं लागतं। अशा बरेच काही घटना आहे मित्रांनो, जिथं 50 आता आमच्या बाजूलाच एक तुम्हाला सांगतो शेलो मानूत आहे। तर त्या शेलो मानूतला एका म्हणजे शिक्षक होते, त्या शिक्षकाने काय केलं माहिती आहे का, 50 शेळ्या घेतल्या, शेड बांधला, 5 लाखाचा खर्च केला आणि 5 लाख रुपये खर्च करून त्यांनी काय केलं, एक महिंदर ठेवला। त्या महिंदराच्या विश्वासावर त्यांनी शेळीपालन सुरू केलं 2-3 महिने महिंदर राहिला। त्याच्यानंतर महिंदराचं मालकाचं काही पटाना, हे सर होते ड्युटीला मानूतला का शेलूला, यांचं अपडाऊन चालू राहायचं। एकदम शेळ्या खराब होऊ लागल्या, त्यांचा खुराकाचा मेळ नाही, चाऱ्याचा मेळ नाही, पाण्याचा मेळ नाही, कुठलाही मेळ नाही। परत एखादी शेळी बिमार पडली तर तिच्याकडे लक्ष नाही। गड्याचं कसं असतं माहिती आहे का, दिन जेव्हा पैसा हवं, त्याच्यामुळे गड्याच्या विश्वासावर मित्रांनो शेळीपालन परवडत नाही। आपला हिशोब कसा आहे, आपलं जेवढं स्वतः मालक करीन तेवढं गडी करू शकत नाही। त्याच्यामुळं मित्रांनो, कोणताही व्यवसाय करायचं म्हणलं तर स्वतः करणं गरजेचं आहे, त्याच्यामध्ये उतरणं गरजेचं आहे। जोपर्यंत तुम्ही स्वतः व्यवसाय कोणताही स्वतः उतरून करत नाही तोपर्यंत त्याच्यामध्ये आपल्याला मोबदला चांगल्यापैकी भेटत नाही। माझं म्हणणं एकच आहे, तुम्ही 50-100 शेळीपालन केल्यापेक्षा सुरुवातीला तुम्ही एक 10 शेळ्यांपासून सुरुवात करावी, जेणेकरून तुम्हाला त्याच्यामधला एक ना एक म्हणजे टक्का त्याच्यामधला शेळीपालनामधला तुम्हाला हिशोब कळाला पाहिजे। त्याच्यामधला तुम्हाला शेळींना कोणकोणत्या बिमाऱ्या येतात त्याच्यावरती तुमचं सगळं म्हणजे अभ्यास, प्रॅक्टिकल अभ्यास झाला पाहिजे। त्याच्यानंतर तुम्ही 50 काय 100, 500 शेळ्यापर्यंत पण शेळीपालन करू शकता। असं माझा विषय बरं का, तुमच्यात जसं तुम्हाला पटेल तसं तुम्ही करू शकता। कोणाचं मालक नसतं। तुम्ही 100 आणल्या आणि 200 आणल्या तर आपल्याकडं काही 1 रुपया खर्च तुम्हाला म्हणजे द्यायची गरज नाही। पण एक चांगला आपण मराठी माणसं आहोत, शेतकरी माणसं आहोत, शेळीपालक माणसं आहोत, त्याच्यामुळे तुम्हाला मी सांगण्याचा प्रयत्न करतो की बाबा दादांनो, बाबांनो, आपल्या ज्या शेळ्या आहेत, तुम्ही जर नवी शेळीपालन सुरू करत असला तर कमीत कमी 5 ते 10 शेळ्यांपासून शेळीपालन सुरुवात करावी।
जेणेकरून तुम्हाला वर्ष 2 वर्षामध्ये त्याच्यामधला अभ्यास लक्षात येईल. शेळीला काय काय करावं लागतं, काय नाही, कुठली बिमार पडली तर तिला कोणतं टॉनिक द्यावं लागतं, कोणत्या औषधी द्यावं लागतं, कोणत्या गोळ्या द्यावं लागतं, याच्यावरती बरंच काही अभ्यास आपल्याला 1-2 वर्षामध्ये झाल्याच्या नंतर आपण त्याच्यामध्ये वाढ करू शकतो. आता जर आपण जर एकदमच 100 शेळ्या आणल्या आणि त्याच्यामधलं आपल्याला काहीच नॉलेज नसेल तर ज्यावेळेस शेळी एखादी बिमार पडली तर एक शेळी बिमार पडली ती जर दगावली ती एका शेळीचा विचार करा तुम्हाला आपल्याला 10 ते 15 हजार रुपयापर्यंत एक शेळी पडलेली असती. तुम्ही आणल्या तर चांगल्याच क्वालिटीची शेळ्या आणणार 10-15 हजारापर्यंत. जर एका शेळीचं जर नुकसान झाले तुम्हाला काय परवडणार. त्याच्यामुळे मित्रांनो शेळी पालन करण्याचं हेतू असा आहे की तुम्हाला जोपर्यंत त्याच्यामधला खडा ना खडा माहिती भेटत नाही तोपर्यंत तुम्ही जास्तीत जास्त पाऊल उचलण्याचा प्रयत्न करू नये. आणि शेड मित्रांनो कंपाऊंड शेडला जास्त खर्च न करता कमी खर्चामध्ये जसं होईल तसं तुम्ही करू शकता. कारण की मी आता 5 वर्ष झाले माझ्याकडं 5 वर्षाच्या अगोदर फक्त 4 पत्र आणून मी उभे केले होते आणि 4 पत्रामध्ये आपल्या 5 शेळ्या होत्या मित्रांनो. 5 शेळ्या त्याच्यामध्ये बकरं सगळं आपण त्याच्यामध्ये ॲडजस्ट केलेलं होतं. त्याच्यामुळे मित्रांनो शेळ्यांना जास्त जागा काही लागत नाही. विनाकारण खर्च करू नका. सुरुवातीला 5-10 शेळ्यांसाठी तुम्हाला एक 5 पत्र जरी असले आणि समोर एक जाळी आणून जर तुम्ही कंपाऊंड केलं तरी तुमच्या शेळ्या त्याच्यामध्ये आवश्यक म्हणजे 10 शेळ्या मस्त आनंदात राहतात. जसं जसं तुमचं इन्कम वाढेल तसं तशा पद्धतीनं तुम्ही पुढची वाटचाल करा. आता हे जरी आपल्याला तुम्हाला दिसतंय आता माझं शेड बांधलेलं आहे, हे आपली रूम आहे समजा. तर ही रूम मित्रांनो आपल्याला काय गोठ्याचं स्कीम आली होती. त्या गोठ्यामध्ये आपण स्वतः पैसे टाकून गोठ्याचे 60,000 रुपये आणि आपले स्वतःचे 1 लाख रुपये याच्यामध्ये 1,60,70,000 रुपयामध्ये आपण हे पूर्ण उभं केलेलं आहे. ही रूम काढली 13x14 ही रूम आहे आणि 13x17 शेळ्यांसाठी शेड बनवलेला आहे मित्रांनो. जोपर्यंत आपल्याला त्याच्यामधलं काहीतरी इन्कम भेटत नाही शेळीपालनातून, त्या शेळीपालनातून जसं जसं इन्कम भेटेल त्याच्यामधूनच आपल्याला समोरचं जे व्यवसायासाठी आपल्याला जे भांडवल लागते त्याच्यामध्ये गुंतवणूक करण्याचा प्रयत्न करायचा मित्रांनो. स्वतः जास्त पैसे घालण्याचा प्रयत्न करायचा नाही. कोणी 2 लाख 5 लाख 10 लाख अशी गुंतवणूक करायची आणि मग आपला इन्कम कधी व्हायचा. त्याच्यामुळे याच्यामधून शेळीपालनामधून जो इन्कम होईल तेव्हाच आपल्याला समोर लावून त्याच्यामध्येच वाढ करण्याचा प्रयत्न करायचा. पण याच्यामध्ये मित्रांनो कधीच आपण अगोदरच 5 लाख रुपये लावून गुंतवणूक करून कधीच व्यवसाय उभा करायचा नाही. शेळीपालनाला जास्त पैसे लागत नाही, जास्त खर्च करायची गरज नाही. 1 लाख भर रुपये जर असेल तर तुमच्या 10 शेळ्या आरामशीर तुम्हाला त्याच्यामध्ये चांगल्या क्वालिटीच्या 10 शेळ्या भेटू शकतात. त्याच्यामध्ये तुम्ही सुरुवातीला जसे हिशोबाने घेसाल तसे हिशोबाने 5-10 शेळ्या घेऊ शकता आणि व्यवसाय चांगल्यापैकी सुरू करू शकता. बाकीचा तुमचा विषय राहिला तुम्हाला कसं शेळीपालन करायचं. तर मित्रांनो आजची विषयाची अशी माहिती होती की बाबा आपले जे गोरगरीब मित्र आहेत त्यांनी होता कमी स्कीमच्या नादी न लागता आपल्या स्वतः जेवढं आपल्याजवळ स्वतः अवेलेबल पैसा आहे तेवढ्याच पैशामध्ये शेळीपालन सुरू करावं आणि आपला व्यवसाय सुरू करावा. व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, नवीन असेल तर चॅनल सबस्क्राईब करा. भेटूया अशा नवीन व्हिडिओमध्ये. जय जवान जय किसान, जय हिंद, जय महाराष्ट्र मित्रांनो. धन्यवाद.